तर आज होती घरात सत्यनारायणाची पूजा। तर त्यासाठीच ही थोडी लगबग आज सुरू होती। सकाळी लवकर उठून आधी सगळं घर आवरून घेतलं, त्यानंतर मग प्रसादासाठी मी आता शिरा बनवून घेते। तर सत्यनारायणाच्या प्रसादासाठी जो काही आपण प्रसादाचा शिरा बनवतो त्याला सगळं साहित्य हे दूध, तूप, रवा, साखर जे काही आपण वापरतो ते सवा प्रमाणात घ्यायला लागतं। तर सकाळी आधी मी हा शिरा बनवून घेते घरातलं सगळं आवरल्यावर, आणि पूजेची बऱ्यापैकी तयारी झालेली होती। गुरुजी तेवढे यायचे बाकी होते। आता सगळं साहित्य मी एका बाजूला काढून ठेवलं होतं पूजेसाठी लागणारं, आणि पूजेचा ताटही रात्री बनवून घेतला होता। तर इथे आता शिरा बनवून घेते। तर जेवढं दूध, तूप, साखर, रवा होतं तेवढंच दूध घेतलं होतं, आणि तेवढंच त्यात पाणी घालून आता इथे आपला हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे। आणि त्यात जी काही केळी घालावी लागते ते मी आता शिरा पूर्णपणे गार झाल्यावर त्यात कट करून केळी घालणारे, मॅश करून घातल्यामुळे आपला प्रसादाचा शिरा हा काळा पडतो। त्यानंतर गुरुजी आले होते, त्यांनी सगळ्या पूजेची आधी मांडणी करून घेतली, आणि आता पूजेची वेळ झाली होती, पूजेला बसायचं होतं। त्यानंतर पूजेला सुरुवात झाली। तर ही पूजा मी गणपती विसर्जनाच्या एक दिवस आधी घातली होती, म्हणजे अनंत चतुर्दशीच्या एक दिवस आधी। तर सकाळी पूजा करून घेतली होती आणि तीर्थप्रसादासाठी संध्याकाळी बोलवलं होतं। तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक मी खाली देते, आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।